महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. पुन्हा एक आजचा नवीन अपडेट आहे अप्रेंटिसशिपचा. तीही अप्रेंटिसशिप कुठची तर महावितरणमधली. तर ते सर्व तुम्हाला डिटेलमध्ये तुमच्याशी शेअर करतो. पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, जर चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्याचं कारण असं की जेव्हा केव्हा या प्रकारचा अपडेट असला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला. ठीक आहे. आता नेमकी अप्रेंटिसशिप कुठची आहे तर अप्रेंटिसशिप आहे महावितरणमधली. कोणाकरता? ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे तेही इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि कोपा ट्रेडच्या विद्यार्थ्यांकरता. तर एकूण 60 जागा आहे आणि तेही कुठे? मोर्शी विभाग अमरावतीमध्ये येते. तर मी तुम्हाला डिटेल सांगतो आणि याची डिटेल ॲडव्हर्टाईज आणि तुम्हाला अप्लाय करायची लिंक जर हवी असली तर CST लॉन्चपॅडचं आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या चॅनलवरती लिंक अप्लाय करायची अप्रेंटिसशिप पोर्टलवर आणि ती ॲडव्हर्टाईज जी नोटिफिकेशन आहे ती सर्व आपण टेलिग्रामला अपलोड केलेली आहे. ठीक आहे. तिथनं तुम्ही जॉईन करून घेऊ शकता आणि तुम्हाला नंतरचे पण अपडेट मिळत राहील. ठीक आहे. आता इथं काय काय ते तुम्हाला सांगतो बघा. महावितरणची ॲडव्हर्टाईज आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. आणि इथे कुठची आहे तर मोर्शीची आहे, ते सुरुवातीला सांगितलं. याच्यामध्ये कोणते कोणते ट्रेड आहे? इलेक्ट्रिशियन आहे, इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांच्या 20 जागा, वायरमन, लाईनमन म्हणून म्हटलं आहे, तारतंत्री वायरमनच्या विद्यार्थ्यांकरता 30 जागा, त्याच्यानंतर कोपाच्या विद्यार्थ्यांकरता 10 जागा, अशा एकूण टोटल 60 जागा आहे. 60 जागा आहे. आणि याच्याकरता शैक्षणिक अर्हता काय असली पाहिजे, म्हणजे काय तुमचं पात्रता असली पाहिजे? सर्वात महत्त्वाचं की शालांत प्रमाणपत्र परीक्षा पास असली पाहिजे, म्हणजे त्याला आपण 10th म्हणतो किंवाच 10च्या ठिकाणी त्याला काय म्हणतो? SSC पण म्हणतो. काय म्हणतो? SSC, 10वी किंवा SSC एकच दोघांपैकी. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना 10+2 म्हटलं कन्फ्यूज होऊन येते, 12वी असं वाटते, पण असं काही नाही आहे. तुमचं 10वी असलं पाहिजे. सोबतच तुमचं NCVTचं ITI झालेलं असलं पाहिजे. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा या 3 ट्रेडपैकी कोणत्या तरी एका ट्रेडमध्ये असलं तरच तुम्ही इलिजिबल आहे. आता इथे SCVTचं फक्त इलेक्ट्रिशियनसाठी बघा. आणि ज्या विद्यार्थ्यांचा MSBT थ्रू 2 वर्षाचं इलेक्ट्रिशियन झालेलं आहे त्यांनी तारतंत्री आणि वीजतंत्री करता अप्लाय करू शकता. बघा, लक्षात घ्या, कोपा करता नाही. ज्या विद्यार्थ्यांचं MSBT म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन याच्या अंतर्गत जर तुमचं इलेक्ट्रिशियन झालं असणार म्हणजे हे स्टेट बोर्ड आहे आपल्या स्टेटचं, आणि हे दिल्ली काय झालं? नॅशनल झालं आपलं. ठीक आहे. तर इथं झालं असेल तरी चालेल, स्टेटचं असेल तरी चालेल. तर आता नवी दिल्लीचं कंपल्सरी इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि कोपा या तिघांनाही लागते. आणि जर SCVT असलं तर वीजतंत्री आणि तारतंत्रीसाठी अप्लाय करू शकता. ठीक आहे. तर हे झाली पात्रता, म्हणजे सरळ 10वी आणि तुमचं काय झालेलं असलं पाहिजे? ITI झालेलं असलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये नियम अटी कोणत्या आहे की तुमचं वय कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असलेलं पाहिजे. म्हणजे कमीत कमी म्हणजे 18, एकदम 18 वर्षाच्या खालचे जमणार नाही. ठीक आहे. 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 30 वर्ष असलं पाहिजे. 30 वर्ष असलं पाहिजे मॅक्झिमम. इथं शिथिलता वगैरे काही दिलेली नाही आहे. खास याच्यात महत्त्वाचा पॉईंट की तुम्ही अमरावती जिल्ह्याचे विद्यार्थी असले पाहिजे किंवा रहिवासी असले पाहिजे. आता हे रहिवासी ठरवणार कसं? रहिवासी ठरवणार तुमच्या आधार कार्डवर जर जो ॲड्रेस आहे त्यानुसार तुमचा रहिवासी ठरवला जाईल. म्हणजे तुम्हाला अमरावती जिल्ह्यातले असाल आणि ते तुमच्या आधार कार्डवर अमरावती जिल्हा नमूद असेल तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता. म्हणजे अप्लाय करू शकता पण तिकडे गेल्यानंतर ते रिजेक्ट करतील. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रशिक्षण कालावधी कितीचा राहील? 1 वर्षाचा राहील. आता याच्यामध्ये पुन्हा महत्त्वाची गोष्ट की जे तुमची SSCची मार्कशीट आहे, म्हणजेच तुमच्या 10वीची मार्कशीट आहे, सोबत तुमच्या ITIची पण मार्कशीट म्हणू शकतो. तर हे जे 10वीचं गुणपत्रक आहे तुमचं, त्याच्यावरचं नाव, जन्मतारीख, आता हे डिप्लोमा याच्या मार्कशीटवर तर राहत नाही. मार्कशीटवरती तुमचं नाव दिसणार, जन्मतारीख सनदवरती दिसते, म्हणजे डिप्लोमाच्या 10वीच्या. ते बिलकुल आधार कार्डवर जे नमूद केलं आहे त्यांच्याशी सुसंगत असलं पाहिजे, म्हणजे मॅच झाला पाहिजे. नाही तर तुमच्या डॉक्युमेंटवर, डिप्लोम्यावर, सनदवरती वेगळीच डेट ऑफ बर्थ आहे आणि आधार कार्डवर वेगळीच नाही, वेगळंच नाव, वेगळीच डेट ऑफ बर्थ, तर ते जमणार नाही. एवढं लक्षात ठेवा. एक तर त्याला अपडेट करून टाकायचं नेहमीसाठी. त्याच्यानंतर याला अप्लाय करायची तारीख 30 जानेवारी 2026 शेवटची आहे. म्हणजे 30 तारखेपर्यंत तुम्ही काय करू शकता? याला अप्लाय करू शकता. याच्यानंतरचे फॉर्म ते तुमच्या विचारामध्ये घेतले जाणार नाही. आणि त्याकरता जो आस्थापना नंबर आहे हा काय करायचं? याला ऑनलाईन अप्लाय करायचा. म्हणजे सरळ इच्छुकांनी काय करायचं? संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. कोणती? apprenticeshippindia.gov.in ही वेबसाईट आहे. टेलिग्रामला ऑलरेडी आपण टाकलेली आहे. त्या लिंकवरनं रजिस्ट्रेशन करायचं स्वतःचं. मग तुमच्या रजिस्ट्रेशनमध्ये सर्व डॉक्युमेंट वगैरे अपलोड केली, 100% प्रोफाईल कंप्लीट केली की तुमच्या डाव्या हातावरती अपॉर्च्युनिटीची टॅब असते. त्या टॅबमध्ये गेलं की तुम्हाला इस्टॅब्लिशमेंट नंबरची एक रकाना दिसते. त्याच्यामध्ये हा नंबर टाकायचा. नंबर टाकला की ऑटोमॅटिक ही ॲडव्हर्टाईज येते. मग तिथे अप्लाय करायचं. तुमचा जो ट्रेड
असेल तो, इलेक्ट्रिशियनवाल्यांनी इलेक्ट्रिशियनला, वायरमनवाल्यांनी वायरमन आणि कोपावाल्यांनी कोपाला. तर अशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता, तेही 30 जानेवारीच्या पूर्वी. तर ही होती अप्रेंटिसशिपची ॲडव्हर्टाईज. आता जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि खास तुम्ही इलेक्ट्रिशियन आणि वायरमनचे विद्यार्थी असाल तर आवर्जून आपल्या ॲपवरती CST लॉन्चपॅडचं जे आपलं ॲप आहे त्या ॲपवरती इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांकरता एक थेअरीचा मास्टर कोर्स आहे, जो की सर्वच टेक्निकल स्पर्धा परीक्षेकरता एकदम उपयुक्त आहे. अधिक माहिती करता तुम्ही ॲप पण डाउनलोड करून माहिती घेऊ शकता. चॅनलवरती पण आपल्या मिळते आणि आपल्या इन्स्टिट्यूटच्या नंबरवरनं पण तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. आणि जॉईन करायचंच झालं तर आठवणीने काय करायचं, ॲपमध्ये ओपन माइंड गुरुजीचं 10% ऑफचं कुपन कोड आहे, ते आठवणीने काय करायचं, यूज करायचं. आता हा जो व्हिडिओ आहे तो काय करायचा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचा ज्यांना याची खरंच गरज आहे, आणि खास करून अमरावतीच्या सर्वच विद्यार्थ्यांना. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने व्हिडिओला काय करायचं, लाईक करायचं. आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. तिथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.